गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजपासून श्री अमृतसिद्ध चरित्र अमृत चरित्र चालू करत आहे. अमृतसिद्धेश्वर अमृत चरित्र. आरकेरी अमृतसिद्धेश्वर यांनी महादेवाची सेवा करण्यासाठी सात युगाचे जन्म घेऊन सेवा केलेली आहे. ते पुढील प्रमाणे आहेत. अभययुगात अंब ऋषी सृष्टीकर्ता तांडव नृत्य तपश्चर्या करीत असणारा. अभयग युगात तळहातावर त्यांचे जन्म झाले आहे. त्यांच्या भगवद्गीतेची सेवा भरपूर प्रमाणात केले आहेत. कठोर तपश्चर्या केलेल्या त्यांनी भगवद्गीते तुला कुठले वरदान पाहिजे ते मागून घे असे सांगितले. तेव्हा त्यांनी परमेश्वरास सांगितले की सेवा करायची साधी घ्या. अव्यक्त युगात त्याची धर्मश्री म्हणून महादेवाची सेवा केली. मरण्या अर्घ्य युगात रोमेश्वर ऋषी म्हणून जन्म घेऊन तपश्चर्या केली. 12 वर्षापर्यंत डोळे न उघडता त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्याच्या हाताची नखे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. डोळ्यावर किड्याचे घर होते. किड्याचे घर केले होते व केसांमध्ये पक्षींनी घरे तयार केली होते. एक दिवशी इंद्रसभा हळू लागले. आश्चर्यचकित होऊन सर्व देवता लोक हे इंद्र लोक हलण्याचे कारण काय म्हणून इंद्रास विचारले. इंद्रासाने परमेश्वरास विचारले. तेव्हा परमेश्वराने सांगितले की त्रिलोक संचारी नारद ऋषी रोमेश्वर ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी निघाले. तेव्हा नारदास सांगितले की तुझ्या हातून त्याचे तपश्चर्या भंग होणार नाही. तेव्हा नारद म्हणाले की 3 घटकात त्याची तपश्चर्या भंग करू देतो. प्रत्येक 12 वर्षाने डोळे उघडून परत तपश्चर्याला बसत होते. नारद मुनी 3 दिवस जरी बदलले तरी सुद्धा त्याच्या तपश्चर्यात खंड पडलेला नाही. तेव्हा नारद मुनींनी रोमेश्वर ऋषींची क्षमा मागून कैलासाकडे गेले. विषाण युगात रोमेश्वर ऋषी गणेश ऋषी म्हणून अवतार धारण करून महादेवाची तपश्चर्या करू लागले. त्रिलोकी संचारी नारद ऋषी जात असताना महादेवाची वाहन नंदी. नारद ऋषींनी विचारले की विशेष काय घडले आहे जातात. तेव्हा नारद ऋषींनी नंदीला सांगितले की गणेश ऋषी
कठोर तपश्चर्या करत बसलेले आहेत. तेव्हा नंदीने नारद महर्षींना सांगितले की मी त्याच्या तपश्चर्याची परीक्षा बघून येतो. नंदीचे कपट मन पाहून गणेशऋषी आपल्या डोक्यावरील सर्व केस आजूबाजूला पसरले. तेव्हा नंदींनी त्याच्या पसरलेल्या केसांवर पाय ठेवले. तेव्हा नंदीचे पाय केसात अडकले. तेव्हा नंदीने गणेशऋषींना क्षमा मागितली. मी तुमची तपश्चर्या बघायला आलो होतो, त्यात तुम्ही पास झालेले आहे. तेव्हा गणेशऋषींनी नंदीस आशीर्वाद दिले की प्रत्येक महादेवाच्या देवळात तुझी मूर्ती स्थापना करून पूजा केली जाईल. ताबूजा युगात अडकेश्वर ऋषी म्हणून अवतार घेऊन परमेश्वर फार श्रद्धेने तपश्चर्या करीत होते. प्रत्येक दिवशी महादेवाच्या पूजेसाठी 1001 सुवासिक फुले घेऊन पूजेला जात होते. एके दिवशी असे घडले की परमेश्वर अडकेश्वर ऋषींची परीक्षा बघण्यासाठी 1001 फुलांमधील एक फूल फुलपात्रातून जमिनीवर पडले. तेव्हा त्या जमिनीवर पडलेल्या फुलावर अडकेश्वर ऋषींचे पाय पडले. तेव्हा अडकेश्वर ऋषी आपले पाय पडल्यामुळे आपले दोन्ही पाय कापून घेतले व महादेवाची पूजा करू लागले. तेव्हा महादेवाने त्यांना म्हणाले की तू रोज 1001 फुलाची पूजा करतो. 1000 फुलाचीच का पूजा करतो? तेव्हा अडकेश्वर ऋषींनी आपले मुंडके कापून महादेवास अर्पण केले व म्हणाले, आता 1001 फूल घ्या. तेव्हा परमेश्वराने त्याने भक्ती पाहून त्यांना आशीर्वाद दिले की देवळात तुझ्या पायाची पूजा होईल व तुझे मुंडकाचे पालखीत ठेवून मिरविले जाईल.